नमस्कार. भगवद्गीतेच्या आपल्या ह्या सुरू असलेल्या मालिकेमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आज आपला हा भगवद्गीतेचा 8वा व्हिडिओ आहे. म्हणजे आपला अक्षर ब्रह्मयोग हा 8वा अध्याय बघण्याचा आजचा आपला योग आहे. आता जेव्हा गुरुजी एखादा अभ्यासक्रम पुढे पुढे नेत असतात त्यावेळेला एक धडा शिकवल्यानंतर मुलांना तो पटकन कळतो. 2 धडे शिकवून झाले की थोडा अभ्यास वाढलेला असतो. 3 धडे झाले, 4 धडे झाले की जसा जसा अभ्यासक्रम पुढे 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 जात राहतो आणि जास्तीत जास्त धडे जेव्हा शिकले जातात, शिकवले जातात, त्यावेळेला काही काळानंतर विद्यार्थ्यांच्या मनामध्ये शंका वाढायला लागतात, प्रश्न वाढायला लागतात. साधारण काहीसं असंच आपल्याला अर्जुनाच्या बाबतीमध्ये गीता ऐकून घेताना, समजून घेताना झालेलं दिसून येतं. म्हणजे ज्या वेळेला अर्जुन विषाद योग आहे की अर्जुनाला आता काहीही कळत नाही, भ्रांती झालेली आहे की नक्की आपण कसं वागायचंय, काय करणं अपेक्षित आहे, त्यावेळेला सांख्य योगापासून जेव्हा भगवद्गीता सांगायला सुरुवात करतात तेव्हा हळूहळू या जन्माचं रहस्य, या नरदेहाचं उद्दिष्ट उलगडताना ज्ञान सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये आत्म्याचं अमरत्व म्हणजे काय, निष्काम कर्म तुला कसं केलं पाहिजे याचा उपदेश केला आहे. पुढे 3 अध्यायामध्ये सविस्तर कर्मयोगाचा अभ्यास भगवंत अर्जुनाला सांगतात. कर्मयोग झाल्यानंतर ध्यान तुला साधावं लागेल, कारण मनाला जर तुला इच्छा, आकांक्षा, काम, क्रोध याच्यातून पलीकडे न्यायचं असेल आणि तुला निष्काम कर्म खऱ्या अर्थाने साध्य करायचं असेल तर तुला मनाला शांत करावं लागेल. त्यासाठी ध्यान मार्ग सांगितला. आत्मसंयम योग हा आपण 6वा अध्याय बघितला. 7वा अध्याय जो आपण बघितला तो ज्ञान विज्ञान योग, की ह्याच्यामध्ये भगवंतांनी सांगितलंय की नक्की परमेश्वराकडे येणार आहे, काय मागतात आणि काय त्यांनी मागितलं पाहिजे, काय मागणं अपेक्षित आहे आणि काय मागणं अपेक्षित नाही आहे, याचा उलगडा भगवंत ज्ञान विज्ञान योग म्हणजे 7व्या अध्यायामध्ये करतात. आता ज्या वेळेला अध्याय पुढे पुढे चाललेले आहेत आणि भगवंत जेव्हा हे अतिशय गूढ गम्य असं आत्मज्ञान भगवंत अर्जुनाच्या योग्यतेनुसार त्याला सांगत आहेत, त्यावेळेला हळूहळू जसा अभ्यासक्रम पुढे चाललेला आहे तसं तसं अर्जुनाच्या मनामध्ये काही प्रश्न निर्माण व्हायला सुरुवात झालेली की भगवंत काही काही शब्द वापरतात परंतु त्या शब्दांचे मला नीट अर्थ कळत नाही. जसे भगवंत वर्णन करताना सांगतात की निष्काम कर्म जे करतात त्यांचं हे यज्ञरूपी कर्म कालांतराने फलाशा त्यांची संपवून ते मलाच येऊन मिळतात, ब्रह्मस्वरूपाला येऊन पावतात. तर अर्जुनाच्या मनामध्ये प्रश्न निर्माण व्हायला सुरुवात होते आणि तेच प्रश्न अर्जुनाने शंकेच्या रूपामध्ये ज्या योगामध्ये विचारलेले आहेत त्या योगाचं नाव अक्षर ब्रह्मयोग. आता अक्षर ब्रह्म हा शब्द तर आपल्याला ऐकून माहिती आहे, पण अक्षर म्हणजे आपली शब्द अक्षर, त्यातलं अक्षर नव्हे. न क्षरती इति अक्षरम, ज्याचा क्षर होत नाही, ज्याला जन्म मरण नाही, जे कधी नाश पावत नाही, ज्याची उत्पत्ती कोणी केलेली नाही, जे स्वयंभू आहे, असं जे अक्षर, असं जे शाश्वत, त्याला अक्षर असं म्हटलेलं आहे. आणि भगवंत ह्या योगामध्ये सांगतात की ओम हे अक्षर, हे ओमकार रूप जे आहे ते परमात्म्याचं स्वरूप आहे, ते माझं स्वरूप आहे, असं भगवंत याच्यात उलगडा करतात. तर आता थोड्याफार रूपाने आपण अक्षर ब्रह्मयोगाला सुरुवात करण्याच्या आधी पाहून घेतलं की जसे अर्जुनाला प्रश्न पडलेले आहेत ते स्वाभाविकच आहेत, कारण जसं जसं तो काही काही नवीन ऐकतोय भगवंताकडून तसे तसे त्याला ते प्रश्न पडत जात आहेत आणि त्याने ते अक्षर ब्रह्मामध्ये विचारलेले आहेत. आता आज आपण या अध्यायामध्ये, या योगामध्ये, या व्हिडिओमध्ये आपण आज काय समजून घ्यायचं, कारण माझा बेस काय आहे, फाउंडेशन काय आहे माझ्या या व्हिडिओ बनवण्याचं, की संसारी माणूस सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत जो सांसारिक दिनक्रम आचरतो आहे, अशा व्यक्तीला जर भगवद्गीता समजून घ्यायची असेल तर दैनंदिन जीवनामध्ये आचरणात येण्यासारखं अक्षर ब्रह्मयोग मला काय शिकवतो हे आपल्याला बघणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि दुसरी गोष्ट, या अक्षर ब्रह्मयोगाबद्दल या 7 प्रश्नांची उत्तरं मी आपल्याला इथे आज समजावून देणार आहे की अर्जुनाने विचारलेले जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची भगवंतांनी काय उत्तरं दिली आणि त्याचा संसारामध्ये आपण कसा उपयोग करू शकतो. आणि ह्या अध्यायामध्ये भगवंत जास्त मृत्यूचं निरूपण करत आहे.
की या वेळेला या अशा याच्यामध्ये जर मरण आलं तर कशी गती प्राप्त होते आणि काय केलं पाहिजे मरणसमयी याचं एक थोडक्यात विवेचन भगवंत अक्षर ब्रह्मयोगामध्ये करतात. म्हणून आपल्याला सांसारिक दृष्टीने अत्यंत प्रॅक्टिकल असा राहणारा हा योग आहे अक्षर ब्रह्मयोग. आता पहिले जे 2 श्लोक आहेत ह्या योगामधले. अर्जुन उवाच किम तद्ब्रह्म किम अध्यात्म किम कर्म पुरुषोत्तम. अर्जुन विचारतो ब्रह्म म्हणजे काय, अध्यात्म म्हणजे काय, कर्म म्हणजे काय. खरं तर कर्म याचा सांगोपांग अभ्यास भगवंतांनी 3 अध्याय 3 योगांमध्ये सांगितलेला आहे. परंतु प्रश्न जेव्हा पडतो तेव्हा त्याचं निवारण करून घेणं अत्यंत आवश्यक असतं आणि तेच अर्जुनाने इथे केलेलं आहे. म्हणून अर्जुन हा सत्शिष्य आहे. प्रश्न त्यालाच पडतात. बघा अगदी गमतीशीर भाग असा आहे, शिक्षकाने काही शिकवलं की प्रश्न त्याला पडतात ज्याचं लक्ष आहे. ज्याचं लक्ष आहे त्याला प्रश्न पडतात आणि तो प्रश्न विचारतो की अरे हे असं आहे तर मग गुरुजी हे असं कसं होणार किंवा हे असं का नाही होणार. म्हणून अर्जुन हा सत्शिष्य का आहे. जसं शिष्याने प्रश्न विचारल्यावर गुरुजींना आनंद होतो की ह्याचं लक्ष आहे, तसं अर्जुनाने प्रश्न विचारल्यानंतर भगवंताला तेव्हा नेहमी आनंद झालेला आहे. कारण जसा भगवंत कळकळीने सांगत आहेत तसं अर्जुनही तळमळीने ऐकून घेतो आहे. हे अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणून अर्जुनाला हे प्रश्न पडले. किम ब्रह्म किम अध्यात्म किम कर्म पुरुषोत्तम अधिभूतम च किम प्रोक्तम अधिदैवम किम उच्यते. अधिदैव म्हणजे काय, अधिभूत म्हणजे काय. तर इथे भगवंताला अर्जुनाने ब्रह्म, अध्यात्म, कर्म, अधिभूत आणि अधिदैव असे 5 प्रश्न पहिल्या श्लोकात विचारले. अधियज्ञ कथम. अर्जुन विचारतो अधियज्ञ म्हणजे काय. हा 6वा प्रश्न. आणि 7वा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे, जो आपण आज जरा जास्त खोलात विचारात घेणार आहोत. प्रयाणकाले च कथम ज्ञेयोसी नियतात्मभिः. आणि अर्जुनाने जो 7वा प्रश्न विचारलाय ना त्याच्यावरती आज मी जरा सखोल भाष्य करण्याचा प्रयत्न करणार आहे. 7वा प्रश्न आहे अंतकाळी युक्त चित्ताचे पुरुष तुम्हाला कसे जाणतात. अंतकाळ आपण येऊ त्याच्यावर हळूहळू. आता या 7 प्रश्नांचा आपण जो अभ्यास करणार आहोत त्या पहिले जे 6 श्लोक आहेत म्हणजे पहिले 2 तर झाले, पुढच्या 4 श्लोकांमध्ये भगवंतांनी या सगळ्याची उत्तरं दिलेली आहेत. त्याच्यामुळे अक्षर ब्रह्मयोग जर आपल्याला काय संसारी माणसाला काय शिकवतो तर ते अक्षरशः भगवंतांनी जे पहिले 4 श्लोक सांगितले आहेत ना, ज्याच्यात ही 7 प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत भगवंतांनी, तेवढं जरी आपण संसारी माणूस पचवू शकलो तरी आपल्याला अक्षर ब्रह्मयोग भरपूर कळेल असं म्हणायला हरकत नाही. अजून पुढे जाऊन भगवंतांनी अक्षर ब्रह्मयोगामध्ये ओंकार रूप परमेश्वर कसा आहे, उत्तरायण दक्षिणायन या सगळ्याचा उल्लेख केलेला आहे की मरणसमयी. आता त्या सगळ्यात मी जात नाही, कारण मला असं वाटतं एक संसारी माणूस म्हणून मला असं वाटतं की तुम्ही काय वाढवणं अपेक्षित आहे अध्यात्मामध्ये हे तुमचं तुम्ही ठरवायचं. तुम्हाला चिकित्सा वाढवायची आहे का. आता 24वा आणि 25वा जो श्लोक आहे या अध्यायामध्ये त्याच्यामध्ये भगवंत असं म्हणतात 24व्या श्लोकामध्ये अग्निज्योतिरः शुक्ल षड्मासा उत्तरायणम तत्र प्रयाता गच्छन्ति ब्रह्म ब्रह्मविदो जनाः. अर्थात ज्या मार्गात ज्योतिर्मय अग्नीची अभिमानी देवता आहे, दिवसाची अभिमानी देवता आहे, शुक्ल पक्षाची अभिमानी देवता आहे, उत्तरायणाच्या 6 महिन्यांची अभिमानी देवता आहे, त्या मार्गात मेल्यानंतर ब्रह्मज्ञानी योगी वरील देवतांकडून क्रमाने नेले जाऊन ब्रह्माला प्राप्त होतात. आणि 25व्या श्लोकामध्ये म्हटले धूमो रात्रीस्तथा कृष्ण षण्मासा दक्षिणायनम तत्र चांद्रमसम ज्योतिर्योगी प्राप्य निवर्तते. ज्या मार्गात धुराची अभिमानी देवता आहे, रात्रीची अभिमानी देवता आहे, कृष्ण पक्षाची अभिमानी देवता आहे, दक्षिणायनाच्या 6 महिन्यांची अभिमानी देवता आहे, त्या मार्गात मेल्यानंतर सकाम कर्म करणारा योगी वरील देवतांकडून नेला जातो. पुढे तो चंद्र तेजाला प्राप्त होऊन स्वर्गात आपल्या शुभा कर्मांची फळे भोगून पुन्हा येतो. आता ह्या 2 श्लोकांवरती माणूस हवा तितका अभ्यास करू शकतो. दक्षिणायनाचा काय अर्थ आहे, उत्तरायणाचा काय अर्थ आहे, मग कधी मरण प्राप्त आहे. आता मरण आपल्या हातात आहे का. म्हणून मी तुम्हाला ह्या 2 श्लोकांची सुरुवात करण्याच्या आधीच सांगितलं की गीता आहे ना 700 श्लोकच्या 700 श्लोक पचवणं हे आपण ठरवायचं आहे की मला किती झेपणार आहे. एखादा ज्ञानी सगळं शिकून मोकळा होईल पण आचरणात किती येत आहे. आणि आपल्याकडे भीष्म पितामहांसारखी
ताकद नाही आहे की बाणांच्या शय्येवर झोपून सुद्धा आपण आपल्या मृत्यूला कंट्रोल करू शकू, एवढं आपल्याकडे नाही आहे. त्याच्यामुळे उत्तरायण सुरू होईपर्यंत थांबणं किंवा हे शक्यच नाही आहे. सांगण्याचा अर्थ काय आहे, त्याच्यामध्ये जे शब्द आलेले आहेत त्याच्यात चिकित्सा वाढवायची की 2-3 श्लोक जे माझ्या सांसारिक कर्मामध्ये मला जे समजून येत आहेत त्यांना आचरणात आणण्याचा प्रयत्न करायचा, हे तुमच्या हातात आहे. मला विचाराल तर मी थोडक्यात सांगेन की अक्षर ब्रह्मयोगामध्ये तुम्ही आम्ही संसारी माणसांनी नक्कीच समजून घेण्यासारखं काय आहे, तर ते आहेत पहिले 6 श्लोक. 2 श्लोक जे भगवंताला अर्जुन प्रश्न करतो आणि पुढचे 4 श्लोक ज्याच्यात अक्षर ब्रह्मयोगाचा पूर्ण गर्भितार्थ आलेला आहे. आता अर्जुनाने जे प्रश्न केलेत त्याला भगवंतांनी काय उत्तरं दिलेत त्याची थोडक्यात आपण रूपरेषा त्या 4 श्लोकांमध्ये समजून घेणार आहोत. आणि ह्या 4 श्लोकांवर म्हणजे श्लोक क्रमांक 3, 4, 5, 6 या 4 श्लोकांवरून आज आपण अक्षर ब्रह्मयोगाची पूर्ण रूपरेषा समजून घेणार आहोत. आता भगवंत म्हणतात 3ऱ्या श्लोकात म्हणतात, अक्षरम ब्रह्म परमम स्वभावोत अध्यात्म उच्यते. ब्रह्म म्हणजे अक्षर न क्षरती इति, ज्याचा कधी क्षय होत नाही, जे कधी नाश पावत नाही, ज्याची निर्मिती कोणी मुद्दामून केलेली नाही आहे, जे स्वयंभू आहे ते ब्रह्म आहे. म्हणजेच परमात्मा परमेश्वर स्वयं भगवान श्रीकृष्ण. पुढे अत्यंत इंटरेस्टिंग आहे, परम स्वभावो अध्यात्म उच्यते. अध्यात्म म्हणजे स्वभाव. आता स्वभाव म्हणजे काय, आपण दैनंदिन जीवनामध्ये स्वभाव हा शब्द इतका सहज वापरतो, परंतु त्याच्या मागचा अर्थ आज आपण समजून घेणार आहोत. आणि कर्म म्हणजे काय, या 3 प्रश्नांची उत्तरं 3ऱ्या श्लोकात येतात. भूतभावोद्भव करो विसर्ग, भूतभावोद्भव करो विसर्ग इति कर्म. आता या 3ऱ्या श्लोकाला आपण समजून घेऊया. या 3 प्रश्नांची आपण उत्तर बघणार आहोत. आता ब्रह्म म्हणजे काय, आपल्या धर्मग्रंथात म्हटलेलं आहे की सत्यम ब्रह्म जगन मिथ्या. ब्रह्म काय आहे, एक सत्य जे आहे ते ब्रह्म आहे, बाकी हे पूर्ण जे जग आहे जे माया रूपाने दिसतंय ते पूर्ण मिथ्या आहे. याचा अर्थ मिथ्या म्हणजे ही माया ही कोणाकडनं तरी चालवली जाते, ज्याच्याकडून चालवली जाते ते ब्रह्म आहे. ब्रह्मामुळे मायेची निर्मिती आहे. सो ब्रह्म म्हणजे इन शॉर्ट सांगायचं झालं तर जे डोळ्यांना पाहता येत नाही, जे कानांना ऐकता येत नाही, जे इनटँजिबल आहे, ज्याला आपण स्पर्श करू शकत नाही, ज्याला आपण पाहू शकत नाही, ऐकू शकत नाही, परंतु ज्याच्यामुळे डोळे पाहू शकतात, ज्याच्यामुळे कान ऐकू शकतात, ज्याच्यामुळे ही सर्व ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय काम करतात, त्याला म्हणायचं ब्रह्म. आपल्या संसारी भाषेमध्ये ब्रह्म म्हणजे साक्षात परमात्मा स्वयंभू भगवान श्रीकृष्ण आहेत. आता दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर भगवंत देतात आणि त्याचा आपण जरा विचार करणार आहोत. स्वभाव अध्यात्म इति उच्यते. अध्यात्म म्हणजे काय, स्वभाव. आता अध्यात्माचा इथे थोडा अर्थ समजून घेऊया आपण. आधी आत्म हा अर्थ मी लावतो अध्यात्माचा. आधी आत्म, आत्मज्ञानाचा, आत्मतत्वाचा विचार जिथे होतो ते अध्यात्म आहे आणि आपण तो विचार आधी करायचा असतो. अध्यात्म म्हणजे तत्वज्ञान, अध्यात्म म्हणजे ज्ञान. परंतु होतं असं की आपण तत्वज्ञान दुसऱ्याला शिकवायला जातो, आपण स्वतः ते किती फॉलो करतो याचा आपण विचार करत नाही. आता ज्यावेळी भगवंत असं म्हणतात की स्वभाव म्हणजेच अध्यात्म आहे, तर स्वभाव याचे 3 प्रकार पडतात. आपण जेव्हा जन्म घेतो तेव्हा त्रिगुण आणि षड्विकारांनी युक्त आपला जन्मतः स्वभाव बनलेला असतो, त्याला आपण वर्णगत स्वभाव असं म्हणतो. म्हणजे जसा जसा जन्म, ज्या कुळामध्ये जन्म आहे त्या कुळानुसार जन्म होणार, किंवा जशी आपले परंपरेमध्ये काही जशी माणसं होऊन गेलेली आहेत त्यांचे काही गुण आपल्यामध्ये येत असतात. त्रिगुणाचा हा खेळ आहे, षड्विकारांचा हा खेळ आहे. जन्मतः जो स्वभाव असतो त्याला आपण म्हणतो वर्णगत स्वभाव. त्रिगुण कोणते, सत्व रज तम. षड्विकार कोणते, काम क्रोध लोभ मोह मद आणि मत्सर. असे 6 विकार आणि 3 गुण यांचं मिश्रण होऊन आपला स्वभाव बनलेला असतो, जो जन्मतःच आपण घेऊन येतो, त्याला म्हणतात वर्णगत स्वभाव. आपण स्वभावांचा अभ्यास करतो की नाही लोकांचा. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात अशी आपल्याकडे म्हण आहे, कारण हा मोठेपणी कसा वागेल याची साधारण थोडीशी कल्पना आपल्याला लहानपणापासून त्याची येत असते. एखादा कोणीतरी स्वभावतःच तापट असतं,
म्हणजे तमोगुणाचा प्रभाव त्या व्यक्तीवर जास्त असतो. काही असे असतात ज्यांना भांडायलाच जमत नाही, ज्यांना रागवायलाच जमत नाही, असेही स्वभाव असतात. म्हणजे हे जन्मतः स्वभाव असतात. काही काहींना भांडल्याशिवाय चैन पडत नाही, काही काहींना भांडायलाच जमत नाही. तर हे स्वभावाचे पैलू आहेत. काही काहींना सतत काहीतरी हवं असतं, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे. आणि काही काही जणांना कितीही मिळालं तरी त्यांचं समाधान होत नाही. तर असे विविध प्रकार आपल्याला दिसतात. आपण आपल्या घरातच जर निरीक्षण केलं तर प्रत्येकाचा वेगवेगळा स्वभाव असतो. काही काहींना बाहेर फिरण्याची आवड असते, काही काहींना घरातच बसण्याची आवड असते. असे दोन टोकं एकत्र आली की मग ते फार गमतीशीर भाग होऊन बसतो त्या घरामध्ये, एखादं एकमत होणं. तर स्वभाव हा वर्णगत असतो. आपण जन्म घेताना सगळे आपण स्थूल बुद्धीने या वर्णगत स्वभावामध्ये वावरत असतो. आता अध्यात्माचा जर आपल्याला सांगोपांग विचार करायचा असेल तर आपल्याला एक पायरी वरती चढून जावी लागते आणि आपला स्वभाव हा वर्णगत स्वभावावरून उत्पादित स्वभावावर न्यावा लागतो, उत्पादित करावा लागतो. अर्थातच आपल्याला थोडा अभ्यास करून स्वभावामध्ये थोडे सकारात्मक बदल करावे लागतात. त्याला उत्पादित स्वभाव असं म्हणतात. हा जो स्वभाव माणसाचा होतो हा जाणीवपूर्वक अभ्यासाने केलेला असतो. सतत अभ्यासामुळे जाणीवपूर्वक तो बनलेला स्वभाव असतो. मग तो स्वभाव कदाचित परिस्थिती सापेक्ष असू शकतो, कधी कधी समय सापेक्ष असू शकतो, कधी कधी काही व्यक्ती सापेक्ष असू शकतो. कधी कधी आपण म्हणतो की ही व्यक्ती माझ्या आयुष्यात आल्यामुळे माझ्या स्वभावामध्ये बदल झाला. अगदी पती पत्नीचं नातं घेतलं तरी चालेल. पत्नी अतिशय तापट असेल आणि नवरा एकदम शांत मिळाला, थोडाफार परिणाम पत्नीवर झाल्याशिवाय राहत नाही. उलटही होतं, कधी कधी पती एकदम तापट असतो आणि बायको समंजस असते. अशा वेळेला तो ट्रान्सफर होत असतो, ती एनर्जी ट्रान्सफर होत असते, स्वभाव थोडाफार होत असतो जाणीवपूर्वक अभ्यासामध्ये. अर्थातच ज्याला स्वभावात बदल करायचा आहे त्याची ती इच्छाही असावी लागते की आपण जे वागतोय ते ठीक होत नाही, आपल्यामुळे कदाचित दुसऱ्यांना त्रास होतोय. याच्यामुळे स्वभावामध्ये बदल करण्याचा अभ्यास करणं याला उत्पादित स्वभाव असं म्हणतात. लक्षात घ्या, सगळ्यांच्या मनामध्ये ही इच्छा जागृत होत नाही. मरेपर्यंत सुद्धा दुर्दैव असतं काही काहींचं, त्यांच्या स्वभावामध्ये काळी मात्रही बदल होत नाही. त्यांना असं वाटतच नाही की आपल्या स्वभावामध्ये काही बदल करणं अपेक्षित आहे. कारण उत्पादित स्वभाव यायला कष्ट आहेत. कारण चांगली गोष्ट आत्मसात करायला नेहमी कष्टच पडतात. आणि उत्पादित स्वभावाच्या वरती अजून एक पायरी आपण गेलो, ज्याला सहज स्वरूप स्थिती असं म्हणतात, की तो तुमचा उत्पादित स्वभाव आता तुमचा सहज स्वभाव बनलेला आहे, त्याला ज्ञानी असं म्हणतात. आणि हे ज्ञानी परमेश्वराला अतिशय प्रिय असतात. आता मी तुम्हाला काही उदाहरण देतो, म्हणजे तुम्हाला वर्णगत स्वभाव की म्हणजे स्थायी स्वभाव, उत्पादित स्वभाव म्हणजे अभ्यासपूर्वक आणलेला स्वभाव आणि सहज स्वरूप स्थिती या 3 टप्प्यांचा तुम्हाला फरक कळेल. म्हणजे अध्यात्म ही कशी पायरी असते हे आपल्याला कळत जाईल. जसं मी तुम्हाला म्हटलं की अर्जुन हा सत्शिष्य, पण त्याचा तो स्वभाव असाच झालाय का जन्मतः, ते अभ्यासपूर्वक होत होत मग आता त्याला पैलू पाडत भगवंत त्याला उत्पादित स्वभावावरून आता ज्ञानी स्वभावामध्ये जाण्यासाठी मदत करत आहे. आता मी तुम्हाला काही उदाहरणं देतो. बघा, अगदी साधी गोष्ट आहे. जन्माला आल्यानंतर जन्मतः कोणी असं गाडी घोडे शिकून आलेलं नसतं. आता एखाद्याला ड्रायव्हिंग येत नाही आहे, ड्रायव्हिंग येत नाही आहे म्हणजे त्या स्वभावामध्ये अजून ती ज्ञान अजून आलेलं नाही आहे. एखादी गाडी बघितली की चालवता येत नाही, 2 व्हीलर म्हणा, 4 व्हीलर म्हणा, दुचाकी 4 चाकी असू दे, येत नाही आहे. वर्णगत स्वभाव ही गोष्ट येत नाही आहे. मग उत्पादित स्वभाव म्हणजे ती चालवण्यासाठी शिकणं, प्रयत्न करणं. मग बाईक असेल, दुचाकी असेल तर त्याच्यावरती आधी आपण पडणार, ती घासणार, पण आपण प्रयत्नपूर्वक अभ्यास करायला लागतो. गेअरची गाडी जर असेल 2 व्हीलर तर आता पहिला आपल्याला टाकायचं आहे हे मन सारखं सांगत राहतं, दुसरा टाकायचा आहे, मग मध्येच गाडी आपली एकदम पुढे जाते, 10 वेळा बंद पडते. हा सगळा अभ्यास. आणि एकदा ती गाडी हातात बसली, सवय झाली की मग सहज स्वरूप स्थिती, याचा अर्थ ट्रॅफिक असू दे, रस्ता कसाही असू दे, लक्ष पायाकडे द्यावं लागत नाही, लक्ष हाताकडे द्यावं लागत नाही, सहज ते गेअर पडतात. आपलं लक्ष असो नसो, ती तशा रस्ता आला की तसे गेअर ते पडणार. मग सांगावं लागत नाही, मनाला जागृत राहावं लागत नाही, ते सहज स्वरूप, याला म्हणायचं सहज स्वरूप स्थिती. किती उदाहरणं तुम्हाला संसारातली मी देऊ. स्विमिंग सुरुवातीपासून कोणत्या मनुष्याला येत नसतं, ती देणगी परमेश्वराने सगळ्या प्राणीमात्रांना दिले, मनुष्यालाही दिलेली आहे, पण कालापरत्वे आपण मोठं तसं ते विसरून जातो ती कला. स्विमिंग कोणालाही येत नसतं मनुष्यामध्ये. मग
पाण्यात उडी मारल्यानंतर आधी बुचकळ्या खाणं आलं, मग नाकातोंडात पाणी जाणं आलंच, परंतु हा उत्पादित स्वभाव आपण बनवत असतो. त्याचा अर्थ काय सांगितला मी? जाणीवपूर्वक आपण तो स्वभाव आणत असतो. आणि एकदा ते स्विमिंगमध्ये आपण एकदम निपुण झालो की मग वरून किती उंच उंचावरून उडी मारले, अगदी तळाला पाय टेकले, तरी सहज आपलं शरीर वरती येतं, पाण्यावरती तरंगतं. त्यासाठी विशेष कष्ट घ्यावे लागत नाहीत. याला ज्ञानी स्वभाव झाला असं म्हणतात. सहज स्वरूप स्थिती याला म्हणतात. नवीन भाषा आपल्याला येत नसते. आता आपण भारतामध्ये राहतो. आपल्याला जर जर्मनीची भाषा यायची असेल, आपल्याला कॅनेडियन भाषा यायची असेल, किंवा आपल्याला कोणती भाषा अजून शिकायची असेल, आपल्याला माहीत नाही आहे काही, ते काय बोलतात आपल्याला कळत नाही. मग आपण प्रयत्न करत राहणे, उत्पादित स्वभाव, आणि मग सहज अगदी फोनवरती झोपेतून उठूनही त्यांच्याशी त्या भाषेमध्ये बोलू शकणे, सहज स्वरूप ज्ञानी स्वभाव. हे जे संसारातलं आहे ना, की आपल्याला आधी येत नसतं, मग आपण अभ्यास करतो आणि अभ्यास करून आपण त्याच्यात सहज बनतो, सहज स्वरूप आपलं बनतं, ज्ञानी बनतो. ह्या क्रमेण स्वभावांच्या पायऱ्या आत्मसात करणं, याला भगवंत स्वभाव इति अध्यात्म उच्यते असा एक अर्थ सांगतात. हा संसारी माणसाने आपण अर्थ घ्यायचा आहे. आता याचा आपण अर्थ अध्यात्मात कसं लावणार? आपल्या घरामध्ये किंवा आपल्या आजूबाजूला कोणाला अध्यात्म, परमेश्वर, भगवंत, ज्ञान, ब्रह्म याच्याशी विशेष काही घेणं देणं नसतं. आजच्या 21व्या पिढीतील लोकांना, मुलांना, मुलींना तर फारसं नाहीच. त्यातल्या त्यात काही जण जे असतात ते याचा अभ्यास करण्याचा प्रयत्न करतात. त्यांना ती जाणीव व्हायला लागते की नाही, अरे हे काहीतरी वेगळं आहे, हे समजून घेण्यामध्ये काहीतरी अर्थ आहे. मी तुम्हाला एक साधा गोष्ट सांगतो, एक साधी गोष्ट सांगतो, की आज तुम्ही कोणालाही विचारलं, आपण कोणालाही जर विचारलं की तुझं या जन्माचं उद्दिष्ट काय आहे, 95% उत्तरे येतील पैसा मिळवायचा आहे, किंवा प्रसिद्धी मिळवायची आहे, किंवा सत्ता मिळवायची आहे, किंवा असं कम्फर्ट झोनमधलं लाईफ मिळवायचं आहे, किंवा ताकद असं शरीरयष्टी बनवायचे, किंवा 99% उत्तर तर पैसाच येतो. मला प्रचंड पैसा कमवायचा, मला इस्टेट बनवायची, हे करायचं, ते करायचं. हे झालं वर्णगत स्वभाव, की ह्याला बुद्धी लागत नाही हे ठरवायला. उद्दिष्ट काय तुझं या जन्मामध्ये, उद्दिष्ट काय? हे सगळे भोग मला हवे आहेत, हे उद्दिष्ट येऊ शकतं एखाद्याचं, अनेक जणांचं. परंतु त्यातले काही जण असे असतात वर्णगत स्वभावातून वरती येतात की अरे नाही, हे तर सगळं आहेच, हे मिळायचं, मिळणार आहे, जायचं, जाणार आहे. आपल्याला अजून काहीतरी आवश्यक आहे जे सहज साध्य नाही आहे. त्याच्यासाठी प्रयत्न करणं, की कदाचित माझ्या मनाला शांततेची गरज आहे, जी मला ह्या संसारात सतत राहून नाही मिळत आहे. द मोस्ट इम्पॉर्टंट गोल ऑफ युअर लाईफ इज अ पीस, शांतता. ती सोडून आपण सगळं मिळवण्याचा प्रयत्न करतो आणि तिलाच गमावून बसतो. म्हणून आपण जीवनात पावलोपावली दुःखी कष्टी होतो. त्याचं कारण हे आहे, कारण शांतता सोडून सगळं आपण मिळवायला जातो आणि सगळी मिळवण्याची साधनं ही शांततेचा भंग करणारीच आहे. कारण आपण व्याप वाढवायला जातो, व्याप वाढवला की शांततेचा भंग व्हायला लागतो. मग उत्पादित स्वभाव, की ह्या सगळ्यांच्या गलाट्याच्या पलीकडेही काहीतरी आहे हे जाणण्याचं साधन करू लागणं. मग हळूहळू आपलं लक्ष भगवंताकडे लागायला लागतं. तो अभ्यास चालू ठेवणं, उत्पादित स्वभाव, आणि मग ज्ञानी स्वभाव. स्वभाव अध्यात्म उच्चते. ज्ञान प्राप्त झालं की अरे हे सगळं तर मायारूप स्फोल, आणि मला जे मिळवायचं होतं ते हे आहे. आणि तिथे एकदा सहज स्वरूप लागायला लागलं की ते भगवंताला जे आवडतं. स्वभाव इति अध्यात्म उच्चते. कारण हा आपल्या संसारिक दृष्टीने आपल्या तुम्हाला संसारी माणसांना समजणारा अर्थ आहे की स्वभाव अध्यात्म उच्चते म्हणजे काय. भगवंतांनी 2 शब्दात उत्तर देऊन टाकले, स्वभाव अध्यात्म उच्चते. स्वभाव म्हणजे काय, तो बदलता येतो का, त्याला बदलायचं असेल तर काय करावं लागतं, हे सगळं लक्षात घ्या. जपमाळ करतात, सगळे करतात, परंतु सांगितलंय म्हणून जपमाळ करणं हा स्थायी स्थूल स्वभाव झाला. राम 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 म्हणता म्हणता बाकीची कामं काय होते तिकडे लक्ष देणं. उत्पादित स्वभाव म्हणजे अरे इकडे लक्ष देण्याने फायदा आहे हे कळणं, हा उत्पादित स्वभाव आहे. किंवा जाणीवपूर्वक राम म्हणताना बाकी कोणतेही काम मनामध्ये न येणं, हा अभ्यास करणं. त्याला कष्ट आहेत. आणि एकदा सहज स्वरूप की बसलो की तिथे राम राम राममय होणं जप करताना, ती सहज स्वरूप स्थिती, ती अभ्यासाने जाते. तो ज्ञानी स्वभाव, तो स्वभाव भगवंताला अपेक्षित आहे. स्वभाव इति अध्यात्म उच्चते. तर आपल्या लक्षात आलं असेल ब्रह्म म्हणजे काय,
स्वभाव अध्यात्म म्हणजे काय? मग भगवंत पुढे सांगतात की सर्व भूतांच्या भावांचा त्याग म्हणजे कर्म. आता मी कर्ममध्ये फार जात नाही, कारण कर्म काय आहे याचा 3 व्हिडिओ भगवंतामुळे आपण सांगोपांग अभ्यास केला, कारण भगवंताने 3 अध्याय कर्मावरती सांगितलेले. तुला निष्काम कर्म तेव्हाच जमेल, मन इतर सगळ्या भावनांचा त्याग करणं तेव्हाच जमेल जेव्हा तू निष्काम कर्म करण्यासाठी कर्माच्या 4थ्या अवस्थेत जाशील. कर्माची 4थी अवस्था काय आहे हे माझे हे व्हिडिओ नियमित पाहणाऱ्यांना नक्कीच आठवत असेल की आपण ज्ञानकर्म संन्यास योगमध्ये बघितलेलं आहे. कर्माच्या 4 अवस्था असतात. त्यातली 4थी अवस्था म्हणजे मी करतो हा अहमभावही मनात न जागणं आणि मी केल्याबद्दल त्या फळाचीही अपेक्षा मी न ठेवणं, या अवस्थेपर्यंत पोहोचणं म्हणजे भूताच्या भावांचा त्याग. विसर्ग म्हटलेला आहे त्याच्यामध्ये, शब्द जो आला आहे तो म्हणजे त्याग करणे, हे नाम कर्म. मग 4थ्या श्लोकामध्ये भगवंत अधिभूत, अधिदैव आणि अधियज्ञ याची उत्तरं देतात. भगवंत म्हणतात अधिभूतं क्षरो, जे नाशिवंत आहे ते अधिभूत. भावः पुरुष च अधिदैवम, आणि अधिदैव म्हणजे काय? अधिदैव म्हणजे जीवात्मा. अधिदैव म्हणजे प्रकृती पुरुष, अधिदैव म्हणजे जीवात्मा. प्रकृती म्हणजे अधिभूत आहे, पुरुष म्हणजे अधिदैव आहे. आणि भगवंत म्हणतात अधियज्ञो अहम. अधियज्ञ म्हणजे काय? अधियज्ञ म्हणजे मी स्वतः, परमात्मा. क्षर याच्या विरुद्ध गेलो की आपल्याला भगवंताची भेट होते. अक्षर. अधिभूत म्हणजे हे जे सगळं सृष्टी दिसतीये हे सगळं अधिभूत आहे, ज्याला उत्पत्ती आहे, ज्याला नाश आहे. हे साक्षी रूपाने आपण जे पाहत आहोत हे आपण अधिदैव, आणि याच्याही पलीकडे, सूक्ष्म देहाच्याही पलीकडे जो आहे तो भगवंत परमात्मा परमेश्वर अधियज्ञ. थोडं जड होत असेल म्हणून मी ह्याच्यात फार जात नाही, कारण अधिभूत, अधिदैव, अधियज्ञ याची साधारण ढोबळ कल्पना भगवंत एका श्लोकामध्ये देतात. पण आता अर्धा तास आपण हे 6 प्रश्नांची उत्तरं बघितली, पण आता पुढची 20-25 मिनिटं मला 7व्या प्रश्नांवरती बोलायचे, कारण हा प्रश्न आपण आत्मसात करून घेणं आवश्यक आहे. अर्जुनाने 7वा प्रश्न विचारला होता की अंतकाळी युक्त चित्त झालेले तुम्हाला कसे प्राप्त होतात? म्हणजे मरणसमयी अशी काय चित्ताची अवस्था असावी लागते की आपण भगवंताला प्राप्त होऊ? त्याचं उत्तर भगवंत 5व्या आणि 6व्या श्लोकामध्ये देतात, 7व्या श्लोकातही देतात. भगवंत म्हणतात बघा, 5वा श्लोक, अंतकाले च मामेव स्मरन् उक्त्वा कलेवरम य प्रयाति समद्भावम याति नास्त्यत्र संशय. जो पुरुष अंतकाळी माझेच स्मरण करीत शरीराचा त्याग करतो तो साक्षात माझ्या स्वरूपाला प्राप्त होतो. यात मुळीच शंका नाही, यात मुळीच शंका नाही असं स्वतः भगवंत सांगतात, हे लक्षात घ्या. यम यम वापि स्मरन् भावम त्यजत्यन्ते कलेवरम तम तमेवैति कौन्तेय सदा तद्भाव भावितः. 6वा श्लोक, हे कुंतीपुत्र अर्जुना, हा मनुष्य अंतकाळी ज्या भावनेचे स्मरण करीत शरीराचा त्याग करतो तो त्या भावाला जाऊन मिळतो, कारण तो नेहमी त्याच भावनेचे चिंतन करीत असतो. म्हणून तस्मात् सर्वेषु कालेषु मामनुस्मर युध्यच मयर्पित मनोर्बुद्धी मामेवैष्यस्य संशयम. म्हणून अर्जुना, तू सर्व काळी निरंतर माझं स्मरण कर आणि युद्धही कर. अशा प्रकारे माझ्या ठिकाणी मन आणि बुद्धी अर्पण केल्यामुळे तू निस्संशय मला येऊन प्राप्त होशील. या 3 श्लोकामध्ये आपल्या जीवनाचं गमक दडलेलं आहे. भगवंत सांगतात संसारी माणसाने अंतकाळी कशी मनाची अवस्था ठेवली पाहिजे. भगवंत म्हणतात अंतकाळी जो माझं स्मरण करीत देह ठेवेल तो मला येऊन प्राप्त होईल. आता इथे काही लबाड लोक असतील ते म्हणतात, अरे वा, हे तर बरंच सांगून ठेवलंय, म्हणजे आयुष्यभर आपण कर्म आपली करायची, मरण समयी भगवंताचं स्मरण केलं की सगळं त्याला प्राप्त आहे असं स्वतः भगवंत म्हणतात. मुळीच शंका नाही म्हणतात.
पण मला सांगा, हे इतकं सहज सोपं आहे? हे शक्य आहे? असं जमू शकेल एखाद्याला? जन्मभर त्याला वाटेल तशी कर्म केली, बेफान होऊन त्याने कर्म केली, मरणसमयी मात्र त्याने भगवंताचं स्मरण केलं, राम 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 म्हणत देह ठेवला. असं होऊ शकतं? असं होऊ शकेल? आपलं मन, आपलं शरीर, आपली बुद्धी इतकी सहज मरणसमयी आपल्या ताब्यात येईल का? याचा विचार प्रत्येक चतुर माणसाने केला पाहिजे, जे नेहमी अध्यात्मामधून त्यांना कन्व्हिनियंट, त्यांना हवे तसे अर्थ काढून घेतात. कसं आहे, मृत्यू 2 प्रकारे भेट देतो कोणत्याही शरीराला. तुम्ही काय, मी काय, एक दिवशी सगळ्यांनाच जायचं आहे. कधी, केव्हा, कुठे, कोणालाही माहिती नाही आहे. कोणालाही माहिती नाही आहे. माणसाचा प्रॉब्लेम हा आहे की मनुष्य गाफील आहे. आपण जे सगळे व्हिडिओ ऐकत आहात, आपल्या, अगदी मी प्रॅक्टिकल प्रश्न विचारतोय, तुम्ही जे सगळे जे व्हिडिओ ऐकत आहात, तुमच्यापैकी किती जणांच्या मनात दिवसभरातून असा विचार येतो की आपल्याला मृत्यूचं अनुसंधान ठेवून वागलं पाहिजे? मृत्यू कधीही दत्त म्हणून समोर उभा राहू शकतो. या शरीराचा काही नेम नाही. आज चालतं बोलतं धडधाकड शरीर आहे, उद्या काय होईल भरोसा नाही. म्हणून आजच भगवंताचं नाम आपण जिभेवरती ठेवणं आवश्यक आहे. असा विचार आपल्या मनात दिवसभरात येतो का? आला तरी तो किती टिकतो? हा प्रश्न जर तुम्ही स्वतःला विचारलात तर मला असं वाटतं 99.99% तुमच्या मनामध्ये हेच उत्तर येईल की आमच्या मनात असा विचार येतच नाही. का? कारण आपण सगळे मृत्यूला गाफील आहोत. आपण मृत्यूचं अनुसंधान ठेवत नाही आणि म्हणून आपल्याकडून कर्म करताना चुका होतात, गुन्हे होतात. कारण आपण स्वभावतः भगवंताचं स्मरण ठेवत नाही, म्हणून स्वभाव अध्यात्म आहे असं भगवंत म्हणतात. अध्यात्म म्हणजे काय? तुझा वर्णगत स्वभाव आहे, तुझा स्थूल स्वभाव आहे, तुला ज्ञान नाही आहे. काय ज्ञान असतं हेच तुला कळलेलं नाही आहे. या जन्माचं उद्दिष्टच तुला कळलेलं नाही आहे. ते जाणण्यासाठी प्रयत्न करणं हा उत्पादित स्वभाव आणि तो सहज स्वरूप होणं हे तुझं खऱ्या अर्थाने ज्ञानी स्वभाव आहे. आता इथे मी तुम्हाला अगदी थोडक्यात सांगतो. संसार करताना, दैनंदिन जीवनातील कर्म करताना ईश्वराचं स्मरण करणे ही स्वभावाची पहिली पायरी असं धरा. मृत्यूच्या अनुसंधानाची पहिली पायरी आहे. मृत्यूला माणसं का घाबरतात? कारण आपण त्याच्या बाबतीत सावधगिरी बाळगलेली नाही आहे. 2 व्यक्ती बसलेले आहेत, एक सावध आहे आणि दुसरा बेसावध आहे. असा विचार करा की 2 व्यक्ती चालत आहेत. त्यातल्या एकाला माहिती आहे की त्या झाडाच्या मागे कोणीतरी लपलंय, आपल्या मित्रांपैकी आपल्याला घाबरवण्यासाठी कोणीतरी लपलंय. आणि दुसऱ्याला बिलकुल कल्पना नाहीये की आपल्याला घाबरवण्यासाठी कोणीतरी लपलंय. तर तो मित्र जेव्हा झाडाच्या आडून एकदम समोर येऊन उभा राहील, तेव्हा या दोघांपैकी कोण जास्त बावचळेल आणि कोण स्थिर राहील? साधा विचार करा. जो आधीपासूनच सावध आहे की ते झाडाच्या मागे कोणीतरी आपल्या मित्रांपैकी आपल्याला घाबरवायला बसलाय, तो स्थिर राहील, तो घाबरणारच नाही, कारण त्याने त्याचं अनुसंधान ठेवलेलं आहे. परंतु जो आपल्याच तंद्रीत आहे, आपल्याच विचारात मग्न आहे, तो एकदम तो समोर आल्यानंतर दचकेल, घाबरेल, त्याचे हार्टबीट्स वाढतील, त्याच्या अंगावर शहारे येतील. का? कारण त्याने त्याचं अनुसंधान ठेवलेलं नाहीये. मृत्यू सुद्धा असाच लपून आहे. आपण रस्त्याने चाललोय ना, हे जे जीवन आहे, या जीवनाच्या रस्त्यावरून आपण चाललोय, आपण गाफील आहोत. आपण त्याचं अनुसंधान ठेवत नाही. मृत्यूचं तो असाच लपून आहे, त्याचं अनुसंधान ठेवत नाही. आपण आपल्याच तंद्रीमध्ये आहोत. आज मी 30 वर्षाचा आहे, तर अजून 30 वर्षानंतर माझ्याकडे एवढं असलं पाहिजे. मग माझी मुलं इंजिनियर होतील किंवा डॉक्टर होतील किंवा परदेशामध्ये शिकायला जातील, तर मग त्यांच्यासाठी मला इतकी अमाऊंट बँकेमध्ये जमा करून ठेवली पाहिजे. मग मुलीच्या लग्नासाठी हा हॉल बुक करायचा आहे, हे सगळं करायचं आहे, मग तिचं पुढे तिला अजून काही मिळावं म्हणून असे आपण 25, 30, 50 वर्षापुढचे इमले बांधत असतो रोज. आज असं झालं पाहिजे, उद्या तसं झालं पाहिजे, 2 दिवसांनी हे होणार आहे, हे होणार आहे. परंतु ह्या पूर्ण दिवसातून आपल्या मनामध्ये हा विचार किती वेळा येतो
की आपल्याला मृत्यूचं अनुसंधानही ठेवलं पाहिजे, कारण तो लपून बसलेला आहे. तो कधी दत्त म्हणून माझ्यासमोर उभा राहील. मृत्यू न म्हणे भूपती, मृत्यू न म्हणे भूपती, मृत्यू न म्हणे हा चक्रवर्ती, मृत्यू न म्हणे हा करामती, कैवाड जाणे. समर्थांनी म्हटलेलंच आहे त्यांच्या समर्थवाणीतून. मृत्यू कोणालाही भीक घालत नाही. जे आले त्यांना जायचंच आहे. फक्त आपल्यामध्ये आणि संतांमध्ये हा फरक आहे की संत त्याचं अनुसंधान नेहमी ठेवून असतात, म्हणून ते त्याचं स्वागत करतात आणि हसतमुखाने आपला देह ठेवतात. आणि आपल्याला त्याचं अनुसंधान नसल्याने तो समोर आला की आपण तडफडतो. जसा मासा पाण्यातून काढल्यावर तडफडतो की आता हे सगळं इथेच ठेवून जायचंय, बेसावध होतो, बेसावध होतो. आता हे सगळं इथेच ठेवून जायचंय, पुढे काय, काहीच कल्पना नाही. तर मी तुम्हाला काय सांगत होतो, त्याचं अनुसंधान ठेवण्यासाठी आपल्या स्वभावामध्ये बदल होणं अपेक्षित आहे. म्हणून स्वभावाला फार महत्त्व आहे. संसार करता करता ईश्वराचं स्मरण होणे ही आपल्या स्वभावाची पहिली पायरी आहे, मृत्यूच्या अनुसंधानाची पहिली पायरी आहे. दुसरं की ईश्वराचं स्मरण असताना संसारातली कर्म करणं ही जरा वरची पायरी आहे. आणि तिसरी पायरी म्हणजे सगळं कार्यच ईश्वरमय होणं ही आपल्या स्वभावाची तिसरी पायरी आहे. लक्षात घ्या, आपण संसारातील दिनक्रमात करत असतो, आपलं कर्म करत असतो, त्याच्यात किती वेळा आपल्याला ईश्वराचं स्मरण होतं? प्रत्येकाने स्वतःला प्रश्न विचारून बघावा, किती वेळा आपल्याला स्मरण होतं देवाचं? खूप कमी, खूप कमी. प्रचंड घरामध्ये मोठं शुभ कार्य काढलं असेल, लग्न कार्य असेल, काही असेल, तर आपल्याला परमेश्वराचं स्मरण ठेवणं हे किती प्राप्त होईल? सुखाच्या वेळेमध्ये, सुखाचा जो काळ असतो त्याच्यामध्ये भगवंताचं स्मरण किती जण ठेवतात? मृत्यूचं अनुसंधान किती जण ठेवतात? हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारावा. सोटा बसला, शरीराला काही व्हायला लागलं, पैशांची अडचण निर्माण झाली, मनासारख्या गोष्टी होत नाहीयेत, की भगवंत आठवणं हे योग्य नव्हे. आपण स्वभावामध्ये हा बदल करणं अपेक्षित आहे. म्हणून अक्षर ब्रह्मयोग मला काय शिकवतो संसारी माणसाला? स्वभावामध्ये माझ्या काय बदल होणं अपेक्षित आहे? मृत्यूचं अनुसंधान मी का ठेवणं अपेक्षित आहे? माझं हे उदाहरण नेहमी लक्षात ठेवा. 2 मित्र चाललेले आहेत, एकाला माहिती आहे तो झाडाच्या मागे आपला तिसरा मित्र बसलाय, तो घाबरणार नाही, तो घाबरवायला आला तरी, परंतु दुसरा धडपडेल, कारण त्याला कल्पनाच नव्हती असं काही होणार आहे. आपण दैनंदिन जीवन जगताना भगवंताचं स्मरण यासाठी ठेवणं आवश्यक आहे, कारण कधी ना कधीतरी आपल्याला हा देह ठेवायचा आहे, हे स्मरण असणं अत्यंत आवश्यक आहे. आणि म्हणून आपली कर्म ही ईश्वर चरणी अर्पण करून करायची असतात. त्याचं कारण कधी काळाचं वळण येईल असं नाही, गाफील राहणं जरा धोकादायक ठरू शकतं. एकनाथ महाराजांना एका श्रीमंत माणसाने प्रश्न केला की काय बुवा, तुम्ही इतकं सुंदर प्रवचन करता, तरी तुमच्यामध्ये इतकी नम्रता कशी काय ओतप्रोत भरलेली आहे? तुमची वाणी इतकी रसाळ, इतकी मधुर कशी? कसं काय तुम्हाला हे जमतं? त्यावेळेला एकनाथ महाराजांनी असा विचार केला की याला आपण जरा प्रात्यक्षिक उत्तर द्यायला हरकत नाही. म्हणून एकनाथ महाराजांनी एक सहज त्याला वाक्य सांगितलं की माझं राहू दे, माझी वाणी किती रसाळ आहे, मला एवढं सगळं कसं कळलंय, माझं एवढं नम्रता कशी, ते सगळं राहू दे. परंतु माझ्याकडून झालेल्या तपश्चर्येमुळे मला असं दिसून येतंय की तुमचा जो शरीर, देह जे आहे तुमचं, त्याला एका आठवड्यानंतर मृत्यू आहे. तुमचं आयुष्य अवघं 7 दिवस आहे. हे नाथांच्या तोंडून त्याने वाक्य ऐकलं त्या श्रीमंतांनी. आणि मला सांगा काय परिणाम झाला असेल? प्रत्येकाने विचार करून पाहावा, प्रत्येकाने हा विचार स्वतः करून पाहावा. आपण डॉक्टरांच्या भेटीला गेलो आणि जर डॉक्टर आपल्याला असं म्हणाले की फक्त 7 ते 8 दिवस तुमचं आयुष्य राहिलंय, तर आपली अवस्था काय होईल? याच्यावरून आपण सगळ्यांनी अभ्यास केला पाहिजे की आपण किती गाफील आहोत, आपण किती बेसावध आहोत, याचा अभ्यास प्रत्येकाने अवश्य केला पाहिजे. गीता ही महान तत्वज्ञानाने भरलेला ग्रंथ का आहे? यासाठी ते आपल्याला या सगळ्याचं ज्ञान इतकं उलगडून देत आहे. एकनाथ महाराज म्हणाले तुमचं आयुष्य अवघं 7 दिवस आहे. हे ऐकल्यानंतर एकनाथ महाराजांची जी तारीफ त्याने केलेली सगळं तो विसरून गेला. त्याच्या चेहऱ्यावरची श्रीमंती झटकन खाली उतरली. एकनाथ महाराजांनी विचारलं आता काय करू मी? एकनाथ महाराज म्हणाले आता काय करणार? 7 दिवस तुमच्या हातात आहेत. आत्तापर्यंत कसे वागत आलात तसेच वागा, खा प्या मजा करा, हिंडा मौज करा, 7 दिवस पूर्ण जगून घ्या. 6 दिवस गेले,
आणि एकनाथ महाराज त्या गृहस्थाच्या घरी गेले, त्याला भेटायला गेले आणि म्हणाले, काय 6 दिवसांमध्ये तुम्ही माझ्या भेटीला आला नाहीत, प्रवचनाला आला नाहीत. त्या माणसाचे 6 दिवसात पूर्ण केस पिकून गेले, त्याच्या चेहऱ्यावरती एकदम म्हातारपण दिसायला लागलं. तो म्हणाला, महाराज, ज्या क्षणी तुमच्या तोंडून मी हे वाक्य ऐकलं की आता 7 दिवसांनी माझा मृत्यू आहे, त्याच्यानंतर खा प्या मजा करा हिंडा काय म्हणता, तो मृत्यूच सतत माझ्या डोळ्यासमोर मला दिसतोय, मला काहीच सुचेन असं झालं. एकनाथ महाराज म्हणतात, काय सांगता तुम्ही, या 7 दिवसामध्ये एकदाही तुम्हाला भगवंताचं नाम घेणं जमलं नाही, एकदाही तुम्हाला देवाचं स्मरण करता आलं नाही. तर तो गृहस्थ म्हणाला, यातलं काहीही मला सुचलेलं नाही, कारण या 7 दिवसामध्ये आतापर्यंत आपण काय वागत आलो ना, हेच सतत माझ्या डोळ्यासमोर येत राहिलं. आणि याचंच उत्तर आता मी तुम्हाला देणार आहे, जे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की हे शक्य आहे का. काय, जे भगवंतांनी 5व्या श्लोकात सांगितलंय की जे अंतकाळी माझं स्मरण करतात ते मला येऊन प्राप्त होतात, तर अंतकाळी स्मरण करणं असं सहज शक्य आहे का. आपण गाफील आहोत, आपल्याला मृत्यूचं अनुसंधान नाहीये, आपण कधीही देवाचं स्मरण ठेवत नाही, सुखाच्या काळामध्ये तर नाहीच. अशा वेळेला जर डॉक्टर येऊन मला सांगेल की आता तुमचं मरण काही दिवसांमध्ये आलेलं आहे, अशा वेळेला आपण गाफील असल्यामुळे, आपण बेसावध असल्यामुळे त्या उरलेल्या दिवसांमध्ये आपल्याला भगवंताचं स्मरण करत देह ठेवणं जमेल का, की आपल्या मनामध्ये प्रचंड हल्लकल्लोळ माजेल आणि आता कसं होणार, काय होणार, कसं होणार, काय होणार, या भीतीपोटीच त्या मृत्यूच्या दिवसाच्या आधीच आपला मृत्यू होऊन जाऊ शकतो. स्पष्ट शुद्ध बोलण्याची माझी सवय, पण हे समजून घ्या. हे आपण समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण मी इंग्लिशमध्ये एक वाक्य वाचलंय, फेट डझंट केअर अबाउट युअर प्लान्स. अर्थात नशीब आहे ना, मृत्यू जो आहे ना, तो तुमच्या प्लॅनिंगकडे भाव देत नाही. मी प्लॅनिंग केलं, किती 30 वर्षाचं प्लॅनिंग केलं आहे मी, की आपण अजून 10 वर्षांनी असं झालं पाहिजे, अजून 20 वर्षांनी असं झालं पाहिजे, आणि 30 वर्षानंतर माझं आयुष्य असं असलं पाहिजे. असं घडेल असं वाटतंय तुम्हाला, असं घडेल जर मी असं 30 वर्षाचं प्लॅनिंग केलं, तसं घडेल. जर माझा मृत्यूच 30 वर्षाच्या आत होणार असेल, जे मला माहिती नाही, तर 30 वर्षानंतरच्या गोष्टी उपभोगण्यासाठी मी राहीन. मग योग्य काय आहे, योग्य काय आहे, मृत्यूचं अनुसंधान ठेवणं योग्य आहे का. योग्य तेच आहे की सुखाचा काळ असो, दुःखाचा काळ असो, मृत्यू कधीही माझ्यासमोर येऊन उभा टाकू शकतो. कारण मृत्यू 2 प्रकारे भेटतो, ते बोलणं माझं राहून गेलं. मृत्यू 2 प्रकारे भेटू शकतो. एक, तो चाहूल न लागता डायरेक्ट समोर येतो. ट्रेनमधून चालता चालता हार्ट अटॅक आला, अशी कितीतरी उदाहरणं आपल्याला ऐकायला येतात, पाहायलाही मिळतात. कधी कधी सकाळी छान आपण बोललो या माणसाची, संध्याकाळी न्यूज येते गेला. चाहूल न लागू देता काही मृत्यूच्या घटना घडतात, मृत्यू येतात. अनुसंधान नसतं. गाडीतून चाललेली माणसं असतात, त्या गाडीचा ॲक्सिडेंट होण्याच्या आधी किती जणांच्या मनामध्ये मृत्यूचं अनुसंधान असेल मला सांगा. किती जण, कोणीही नाही, सगळ्यांच्या मनामध्ये पुढचे इमले असतात. आता घरी गेल्यानंतर असं करायचंय, आता परदेशामध्ये जायचंय, आता आपल्याला हे जे झालं याचं आता पुढे हे करायचंय, हेच माणूस विचार करत राहतो. यालाच गाफीलपणा म्हणतात. हाच स्वभाव देवाला अपेक्षित नाहीये. देवाला अपेक्षित असलेला स्वभाव हा ज्ञानी स्वभाव आहे, ज्याने जाणले अनुसंधान म्हणजे काय. ॲक्सिडेंट झाल्यानंतर दुर्दैवाने आपण अशा गोष्टी टाळू शकत नाही, दुर्दैवाने होतं. काय झालं, हे वाक्य माझं नेहमी लक्षात ठेवा. हे सुंदर इंग्लिशमधलं वाक्य आहे, फेट डझंट केअर अबाउट युअर प्लान्स. आपण प्लॅनिंग करतो आयुष्याची, नशिबाचे फेरे असे असतात की त्याला काय तुम्ही काय ठरवलं हे महत्त्वाचं नाही आहे, त्याने काय नशिबाचं काय खेळ आहे तो महत्त्वाचा आहे. म्हणून आपण मनुष्य म्हणून काय करणं योग्य आहे, काय करणं योग्य आहे, आपण नशीब म्हणून हे अनुसंधान लक्षात ठेवणं योग्य आहे की ते घडायचं ते घडणार आहे. माझ्या मनामध्ये भगवंताचं सदैव स्मरण पाहिजे, मृत्यूचं अनुसंधान सदैव पाहिजे. मी जे प्लॅनिंग केली मागच्या 10 वर्षांमध्ये त्याप्रमाणे माझं घडलंय का, बिलकुल नाही. मी स्वतः इंजिनियर आहे, डिस्टिंक्शनमध्ये पास झालेला इंजिनियर आहे. माझ्या घरच्यांपासून मी सगळ्यांनी अपेक्षा केलेली आहे की कम्प्युटर इंजिनियर झाल्यानंतर गलेलठ्ठ पगाराची नोकरी करायची, ही माझी स्वप्न होती कॉलेजमध्ये असताना. तसं घडलं का, आज 15 वर्ष झाली त्या गोष्टीला, तसं घडलं का, नाही घडलं.
शिक्षक होईन असा विचार मी 15 वर्षापूर्वी मुळीच केला नव्हता. पण परिस्थिती मला तशी घडवत आली. ती दारं माझ्यासाठी बंदच होत गेली. मी त्या मार्गानेच आलो जे त्याला ठीक होतं, जे त्याला आवश्यक होतं. मग स्वीकारणं आपल्या हातात आहे. आपला प्रॉब्लेम हा आहे ना, आपण काही स्वीकारत नाही जे आपल्या मनासारखं नाही. आपण ते स्वीकारतच नाही आणि इथेच तर आपली गडबड होते. आपण साध्या साध्या गोष्टी स्वीकारत नाही तर मृत्यू काय स्वीकारणार आहोत आपण. आणि म्हणून आपण घाबरतो, म्हणून आपण मेटाकुटीला येतो, म्हणून आपण रडतो, म्हणून आपण तडफडतो. फक्त म्हातारं झालं अगदी शेवटाला म्हणूनच मृत्यू येणार असं थोडी आहे. तो दडून बसलेला आहे, तो कधीच दत्त म्हणून समोर येईल माहिती नाही. आता मला बोलता बोलताही येऊ शकतो. तसं काही आहे, त्याचं काही ठाव ठिकाणा आहे. चाहूल न लागून देता जो येतो तो एक, दुसरा असतो जो चाहूल देतो तुम्हाला. मस्त धडधाकड शरीर आहे, एकदम काहीतरी व्हायला लागलं, टेस्ट केल्या, डॉक्टर म्हणाला ब्रेन ट्यूमर. चाहूल लागली की तो समीप येतोय. डॉक्टर चर्चा करायला सुरुवात करतात. काही त्यांच्या चेहऱ्याकडे आपण बघत राहतो. काही त्यांचा चेहरा निस्तेज, आपलं पण गलित गात्र निस्तेज होऊन जातात. का? किती जण स्वतःच्या शरीराला व्याधी झाल्यानंतर चाहूल लागलेली आहे की आता तो समीप येतोय, आता काही आपलं ठीक वाटत नाही, तेव्हा सुद्धा अनुसंधान ठेवू शकतील. किती जण आहेत? त्यासाठी निरोगी धडधाकट असताना ज्यांना ते अनुसंधान ठेवायला जमलंय ना, त्यांनाच त्याचा स्वीकार करता येतो. हे इतकं सोपं नाहीये. भगवंत जे 5व्या श्लोकात म्हणतात ना, अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम य प्रयाती समद्भावम याती नास्त्यत्र संशय. निसंशय ते मला प्राप्त होतात, पण ते मला प्राप्त होण्यासाठी त्यांनी तसं आयुष्य पूर्ण व्यतीत करावं लागतं माझ्या अनुसंधानाने. तरच कलेवरम म्हणजे मृत्यू समय भगवंताचं अनुसंधान करायला आपल्याला जमतं. अन्यथा आपल्या मनामध्ये सतत आपण केलेल्या गोष्टीच येत राहतील. काय आपण पाप केली तीच येत राहतील. पुण्यकर्म केलं असेल तर ते आठवणारच. आपल्या लक्षात येतंय मला ह्याच्याकडून काय सांगायचंय. अक्षर ब्रह्मयोग मला काय सांगतो की मी कशाचं अनुसंधान ठेवणं आवश्यक आहे. बाकी सगळं बाजूला ठेवा, स्वभावावरती काम करा. अक्षर ब्रह्मयोग मला संसारी माणसाला काय सांगतं, मला स्वभावावरती काम कर, अनुसंधान ठेव मृत्यूचं अनुसंधान ठेव. म्हणजे भगवंताचं अनुसंधान ठेवायला जमेल. भगवंताचं अनुसंधान ठेवायला जमलं की कर्म योग्यच तुझ्या हातून घडणार. कारण तू सावध आहेस. म्हणून सावधपणं अक्षर ब्रह्मयोग माझ्या संसारी माणसाला शिकवतो. मृत्यू हा कधीही येऊन ठाकू शकतो. याचा अर्थ प्रयत्नच करायचे नाहीत का? आता काही अतिशय विचित्र स्वभावाची माणसं असाही अर्थ घेतात, मग प्रयत्नच कशाला करायचे, असंच बसून राहा. हेही भगवंतांनी सांगितलेलं नाहीये. आपण आपले मनाचे अर्थ काढायचे नाहीत. भगवंतांनी काय सांगितलंय, आपण कसं वागणं योग्य आहे. कर्म टाकायला सांगितलंय का? नाही. कर्मयोगाच्या 3 अध्यायामध्ये तेच तर समजून घ्यायचंय. कर्म टाकायला सांगितलेलं नाहीये, कर्म करायचंय. पण ते कर्म करताना अनुसंधान ठेव, हे अक्षर ब्रह्मयोग मला सांगतो. संसारी माणसाला हे सांगतो अक्षर ब्रह्मयोग की तुझा स्वभाव कसा आध्यात्मिक झाला पाहिजे, अध्यात्म रूपाने तो कसा वरवर गेला पाहिजे. अनुसंधान तू का ठेवणं अपेक्षित आहे? कारण शेवटी स्मरण नाही जमत. मग तो कधी दत्त येऊन चाहूल न लागू देता आला तरी सुद्धा माझ्या मनामध्ये त्याचं स्मरण असेल तर जन्म सार्थक आहे. बरं, चाहूल त्याची जरी लागलेली असेल, तरी कधीतरी हे ठेवायचंच आहे. आज न उद्या. मग त्याची जर चाहूल लागलेलीच असेल तर अशा वेळेला त्याच भगवंताचं अनुसंधान ठेवायला, भगवंताचं स्मरण करायला तेव्हाच जमेल जेव्हा आपण सहज स्वरूप स्थिती त्याची आणलेली असेल. हे जे मी सगळं सांगितलं तुम्हाला, याचा आपण सगळ्यांनी नीट अभ्यास करणं आवश्यक आहे. मला अपेक्षा आहे की अक्षर ब्रह्मयोग काय मला आचरणात आणायला सांगतोय हे समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. अध्यात्मामध्ये चिकित्सक बुद्धी माणसाने, शक्यतो संसारी माणसाने तरी ठेवू नये. आचरणात आणण्यासाठी भगवंतांनी एक शब्द काय मला सांगितलं, त्या एकावरती लक्ष असावं. त्याचा फायदा आपल्याला नक्कीच होतो. एक पायरी आपलं उन्नत होत जाणार.
तर असा हा अक्षर ब्रह्मयोग खऱ्या अर्थाने संसारी माणूस म्हणून मला काय शिकवतो हे आपण आज पाहिलं. अगम्य आणि अनुपमेय ज्ञान आपण ऐकून घेतलं. या सगळ्या गीताव्रतींना, तुम्हा सगळ्या गीताव्रतींना माझा साष्टांग नमस्कार. भगवंताच्या चरणी माझी हीच प्रार्थना आहे की तू सांगितलेल्या ह्या ज्ञानलीलेचे थोडंसं जे काही अंशतः मला समजतंय ते माझ्याकडून न्यायाने सांगण्याचा प्रयत्न होतो आहे. तर असा हा अक्षर ब्रह्मयोग आपण समजून घेतला. आता पारायण पुढे सुरू राहावं म्हणून आता आपण अक्षर ब्रह्मयोग पाहणार आहोत. ओम श्री परमात्मने नमः. अथ अष्टमोऽध्यायः. अर्जुन उवाच किं तद्ब्रह्म किमध्यात्मं किं कर्म पुरुषोत्तम अधिभूतं च किं प्रोक्तम् अधिदैवं किमुच्यते अधियज्ञः कथं कोऽत्र देहेऽस्मिन् मधुसूदन प्रयाणकाले च कथं नेयोऽसि नियतात्मभिः. श्रीभगवानुवाच अक्षरं ब्रह्म परमं स्वभावोऽध्यात्ममुच्यते भूतभावोद्भवकरो विसर्गः कर्मसंज्ञितः अधिभूतं क्षरो भावः पुरुषश्चाधिदैवतम् अधियज्ञो अहमेवात्र देहे देहभृतां वर अन्तकाले च मामेव स्मरन् मुक्त्वा कलेवरं यः प्रयाति समद्भावं याति नास्त्यत्र संशयः यं यं वापि स्मरन् भावं यजन्त्यन्ते कलेवरं तं तमेवैति कौन्तेय सदा तद्भावभावितः तस्मात् सर्वेषु कालेषु मामनुस्मरयुध्य च मयर्पितमनोर्बुद्धिर्मामैष्यस्य संशयम् अभ्यासयोगयुक्तेन चेतसा नान्यगामिना परमं पुरुषं दिव्यं याति पार्थानुचिन्तयन्. कविं पुराणम् अनुशासितारम् अणोरणीयां समनुस्मरेद्य सर्वस्य धातारमचिन्त्य रूपम् आदित्यवर्णं तमसः परस्तात् प्रयाणकाले मनसाचलेन भक्त्या युक्तो योगबलेन चैव भ्रुवोर्मध्ये प्राणमावेश्य सम्यक् सतं परं पुरुषमुपैति दिव्यम्. यदक्षरं वेदविदो वदन्ति विशन्ति यद्यत्तयो वीतरागाः यदिच्छन्तो ब्रह्मचर्यं चरन्ति तत्ते पदं संग्रहेण प्रवक्ष्ये. सर्वद्वाराणि संयम्य मनोयुद्धि निरुध्य च मूर्ध्याधायात्मनः प्राणं मा स्थितो योगधारणाम्. ओमित्येकाक्षरं ब्रह्म व्याहरन् मामनुस्मरन् यः प्रयाति त्यजन् देहं स याति परमां गतिम्. अनन्यचेता सततं यो मां स्मरति नित्यशः तस्याहं सुलभः पार्थ नित्ययुक्तस्य योगिनः मामुपेत्य पुनर्जन्म दुःखालयमशाश्वतम्. नाप्नुवन्ति महात्मानः संसिद्धिं परमां गताः आब्रह्मभुवनाल्लोका पुनरावर्तिनोऽर्जुन मामुपेत्य तु कौन्तेय पुनर्जन्म न विद्यते. सहस्रयुगपर्यन्तं महर्यद्ब्रह्मणो विदुः रात्रिं युगसहस्रान्तां ते होरात्रविदो जनाः अव्यक्ताद्व्यक्तयः सर्वा प्रभवन्त्यहरागमे रात्र्यागमे प्रलीयन्ते तत्रैवाव्यक्तसंज्ञके भूतग्रामस्य एवायं भूत्वा भूत्वा प्रलीयते रात्र्यागमे वशः पार्थ प्रभवत्यहरागमे परस्तस्मात्तु भावोऽन्यो वक्तो व्यक्तात् सनातनः यस्य सर्वेषु भूतेषु नश्यत्सु न विनश्यति. अव्यक्तोऽक्षर इत्युक्तस्तमाहुः परमां गतिं यं प्राप्य न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. पुरुषस्य परः पार्थ भक्त्या लभ्यस्त्वनन्यया यस्यान्तस्थानि भूतानि येन सर्वमिदं ततं यत्र काले त्वनावृत्तिम् आवृत्तिं चैव योगिनः
प्रयाता यान्ति तं कालं वक्ष्यामि भरतर्षभ। अग्निर्ज्योतिरः शुक्लषण्मासा उत्तरायणम् तत्र प्रयाता गच्छन्ति ब्रह्मविदो जनाः। धूमो रात्रिस्तथा कृष्णषण्मासा दक्षिणायनम् तत्र चान्द्रमसं ज्योतिर्योगी प्राप्य निवर्तते। शुक्लकृष्णे गतिर्येते जगतः शाश्वते मते। एकया यान्त्यनावृत्तिम् अन्यया वर्तते पुनः। नैते श्रुतिः पार्थ जानन् योगी मुह्यति कच्चन। तस्मात् सर्वेषु कालेषु योगयुक्तो भवार्जुन। वेदेषु यज्ञेषु तपस्सु चैव दानेषु यत्पुण्यफलं प्रदिष्टम् अत्येति तत्सर्वमिदं विदित्वा योगी परं स्थानमुपैति चाद्यम्। ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे अक्षरब्रह्मयोगो नाम 8मोऽध्यायः। हरिः ओं तत्सत्। हरिः ओं तत्सत्। हरिः ओं तत्सत्। ॐ तत्सत्। कृष्णार्पणमस्तु।